हॅलो, नमस्कार. स्वागत करते तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत की होपोनोपोनो या प्रेयरमध्ये प्लीज फॉरगिव्ह मी हे वाक्य कशा अर्थाने वापरलं जातं. तर आपल्यापैकी प्रत्येकजण आयुष्यात काही ना काहीतरी चुका करतच असतो. त्या छोट्या असोत किंवा मोठ्या. पण त्या मनामध्ये एक दडपण, एक ओझं ठेवून जातात. ते कोणतं ओझं? तर अपराधीपणाची भावना आपल्यामध्ये निर्माण करून जातात. तर कधी कधी मग त्या ओझ्यातून आपल्याला मुक्त होण्यासाठी काहीतरी करावं लागतं. तर त्यासाठी जगण्याची एक सुंदर पद्धत म्हणजे होपोनोपोनो, म्हणजेच माफी प्रार्थना किंवा फॉरगिव्हनेस. तर यामध्ये आज आपण पाहणार आहोत की प्लीज फॉरगिव्ह मी, कृपया मला माफ करा, या वाक्याचा कशा प्रकारे आपण वापर करतो याच्यामध्ये. तर आयुष्यात आपल्याला फॉरगिव्हनेस खूप महत्त्वाचा आहे. माफी प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे, कारण माफी मागूनच आपण पुढे जाऊ शकतो. तर मग प्लीज फॉरगिव्ह मी म्हणजे आपण जेव्हा मला माफ करा असं म्हणतो, तेव्हा आपण केवळ दुसऱ्या व्यक्तीकडून क्षमाच मागतो असं नाही, तर आपण स्वतःकडूनही माफी मागतो. कारण अनेकदा असं होतं की आपण स्वतःलाच सर्वात कठोर न्यायाधीश बनतो, स्वतःबद्दलच खूप कठोरपणे वागतो. तर असं होतं की आपल्या भूतकाळातील काही निर्णय, वाद, तुटलेले नातेसंबंध या सगळ्याचंच ओझं आपण मनात ठेवून जगत असतो. तर एक प्रॅक्टिस करूया आपण. कल्पना करायची आहे की तुमच्यासमोर एखादी व्यक्ती आहे जिने तुमचं मन दुखावलं आहे, किंवा मग तुम्ही त्या व्यक्तीचं मन दुखावलं आहे. तर डोळे मिटून घ्यायचे, शांतपणे शांतपणे श्वास घ्यायचा आहे आणि मनात फक्त इतकंच म्हणायचं आहे, प्लीज फॉरगिव्ह मी, कृपया मला माफ कर. प्लीज फॉरगिव्ह मी, कृपया मला माफ कर. हे शब्द फक्त त्या व्यक्तीपर्यंतच पोहोचतात असं नाही, तर तुमच्या स्वतःच्या मनाच्या गाभ्यापर्यंत पोहोचतात. त्याचा अर्थ असा असतो की हो, मी चुका केल्या आहेत, पण आता त्या प्रेमाने स्वीकारते आणि त्यातून मी काहीतरी शिकत आहे आणि मी आता पुढे जात आहे. फक्त त्या चुकांमध्ये अडकून नाही बसत आहे. तर मी आता तुला माफ करतोय, मलाही माफ करतो आणि मी आता पुढे जातोय. तर मला माफ करा ही केवळ क्षमायाचना किंवा प्रार्थना, माफी प्रार्थना आहे असंच नाही, तर ती तुमच्या अंतर्मनाचं शुद्धीकरण करते. एक शुद्धीकरणाची प्रार्थना आहे. तर ती मनात साठलेला जो राग आहे, पश्चाताप आणि दुःख, ह्या सगळ्यांना अगदी हळुवारपणे विरघळवते. जसं की पाऊस कोरड्या मातीला जिवंत करतो, खूप सुंदर त्याचा सुगंध दरवळतो, तसंच हे वाक्य आपल्याला पुन्हा एकदा ताजं करून जातं. तर कधी कधी आपण म्हणतो की मी का माफी मागू, चूक तर त्याची होती, माझी तर काहीच नव्हती. आपल्यामध्ये हा अहंकार कधी कधी निर्माण होतो. पण तरी देखील होपोनोपोनो आपल्याला हे शिकवते की क्षमा म्हणजे दुसऱ्याला बरोबर ठरवणं आणि स्वतःला चूक ठरवणं असं नाही, तर स्वतःला या सगळ्यामधून मुक्त करणं म्हणजेच होपोनोपोनो. प्लीज फॉरगिव्ह मी. तेव्हा आपण दोष सोडतो, आपलं मन शांत करतो आणि आपल्यामध्ये एक नवी ऊर्जा प्रवाहित करतो. चला तर मग आता एक आपण प्रॅक्टिस करूया. एक क्षण थांबूया आणि आपल्या मनातून आपल्या या ब्रह्मांडाकडे, विश्वाकडे हे वाक्य पाठवूया. विश्वाला एकदा आपण प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ कर असं म्हणूया. कृपया मला माफ करा. हे प्रत्येक श्वासासोबत हे वाक्य पुन्हा पुन्हा म्हणायचं आहे. प्रत्येक श्वास जसा घ्याल तसं हे वाक्य म्हणत राहायचं आहे आणि अनुभवायचं आहे की मन कसं हलकं होतं आहे आपलं आणि एक मंद प्रकाश निर्माण होतो आहे. आपल्या मनामध्ये एक प्रकाश प्रज्वलित होतो आणि फक्त आपल्याला आपलं चुकाच नाही, तर एक आपलं अस्तित्व बदलून ठेवते ही प्रार्थना. तर प्लीज फॉरगिव्ह मी, कारण मीही या सगळ्यांमधून काहीतरी शिकलो आहे आणि माफ करून मी आता पुढे जात आहे. तर ही त्याच्यामध्ये एक भावना असते आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मनावरचं जे ओझं आहे, तर ते ओझं तुम्ही कमी करू शकता, किंवा जे दडपण तुम्हाला जाणवतं, तर ते दडपण तुमच्या मनावरचं कमी होऊ शकतं आणि तुम्ही एक शांत अशा जीवनाकडे वाटचाल करू शकता. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने ह्या होपोनोपोनो प्रेयरचा वापर केला पाहिजेत आपल्या आयुष्यामध्ये आणि आपलं आयुष्य सुधरवण्यास मदत केली पाहिजे. तर तुम्हीही हा प्रयत्न करा. थँक्यू.